समर्थांविषयी माहिती देऊ. समर्थांचे पूर्ण नाव नारायण सुजाजी पंत ढोसर. त्यांचा जन्म दाम समर्थ या गावी जालना जिल्ह्यात झाला होता. वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा त्यांच्या मातोश्री राणूबाई यांनी त्यांचं लग्न करून द्यायचं ठरवलं, तेव्हा ते बोहल्यावरनं पळून गेले. कारण त्यांना देशकार्य करायचं होतं, राष्ट्रकार्य करायचं होतं, धर्मकार्य करायचं होतं. ते जेव्हा बोहल्यावरनं पळून गेले तेव्हा ते चालत चालत टाकळी या गावी आले. ते गोदावरी आणि नंदिनी या नद्यांच्या संगम किनारी बसलेले आहे. तिथे त्यांनी पहिला मारुती गोमय मारुती स्थापन केला. गोमय मारुती म्हणजे शेणापासून बनवलेला मारुती. तो गोमय मारुती स्थापन केला आणि 12 वर्ष तिथे तपश्चर्या केली. तिथे त्यांना पहिला शिष्य उद्धव स्वामी भेटला. त्यांनी 12 वर्षानंतर उद्धव स्वामी यांच्या ताब्यात मठ दिला आणि ते भारत भ्रमणासाठी बाहेर पडले. 12 वर्ष त्यांनी भारत भ्रमण केलं. असे तू काश्मीर ते कन्याकुमारी असे तू हिमाचल भारत भ्रमण केलं. तेव्हा आपण मारुती मंदिरं स्थापन करावी आणि युवकांना बोलोपासनेकडे वळवावं म्हणून त्यांनी भारत भ्रमण करत असताना 1100 मठ आणि असंख्य मारुती मंदिरं स्थापन केली आणि युवकांना बोलोपासनेची धडे दिले. सूर्यनमस्कार घालण्यासाठी प्रेरणा केली आणि त्यांना सैनिक मिळाले. त्यानंतर जेव्हा सिंगणवाडी या गावी समर्थांची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली, तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना विनंती केली की समर्थ तुम्ही एका ठिकाणी येऊन राहिले तर मला वेगवेगळी तुमचं मार्गदर्शन घेता येईल. त्याप्रमाणे हा जो सज्जनगड तुम्ही बघताय, या सज्जनगडावर समर्थ शेवटचे 6 वर्ष येऊन राहिले इसवी सन 1676 आणि त्यानंतर मग वेळोवेळी शिवाजी महाराज नंतर संभाजी महाराज हे मार्गदर्शन घेण्यासाठी समर्थांकडे येत राहिले आणि ते वास्तव्याला होते. स्वतः शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर सज्जनगडावर 2 महिने राहिलेले आहेत आणि संभाजी महाराज लहानपणापासून समर्थांच्या सानिध्यात होतेच. वेळोवेळी त्यांना भेटायला यायचे, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यायचे. त्यानंतर जेव्हा समर्थांनी कृष्णाकाठी आले तेव्हा त्यांनी समर्थ रामदासी संप्रदायाची स्थापना तापर या गावी 1648 साली केली. 1648 साली जी रामदासी संप्रदायाची स्थापना केली, तो रामदासी संप्रदाय तुम्हाला आजही भारतभरात आणि जगभरात बसवलेला दिसतो. शिवथरगडला आपण म्हणतो की समर्थांनी दासबोध दिला कल्याण स्वामींच्या हातून. बरोबर, कल्याण स्वामींचं लेखन आहे. तर मला एक असं विचारायचं तुम्हाला की जेव्हा शिवथरगडामध्ये समर्थ होते तेव्हा सज्जनगडाशी त्यांचा संपर्क होता का? सज्जनगडाशी संपर्क होतात. सज्जनगडाचे काय एवढंच, त्यांनी जिथे तिथे मठ स्थापन केले, जिथे मारुती मंदिर आहे, तिथे संप्रदाय होता, तिथे शिष्य बसलेले होते, त्या सगळ्यांशी संपर्क होता. आणि संपर्क एवढा जलद होता की टेलिफोन, इंटरनेट, तार, कोणतेच आधुनिक दळणवळण सुविधा उपलब्ध नसताना पण ताबडतोब संदेश द्यायचे. कारण प्रत्येक गावामध्ये समर्थांचे सेवक, समर्थांचे शिष्य बसलेलेच होते आणि ताबडतोब संदेश मिळायचे. आणि शिवाजी महाराजांना पण गुप्तचर हालचाली करणं, गुप्तचर बातम्या मिळत असल्यामुळे हालचाली करणं ताबडतोब जमायचं. याचे एक उदाहरण सांगतो की जेव्हा अफजल खान चालून आला होता आपलं शिवाजी महाराजांवर, तेव्हा समर्थांनी एक पत्र लिहिलं शिवाजी महाराजांना की त्याच्या असे विजापूरचा सरदार निघाला आहे. आता तो संदेश त्यांनी कसा पोहोचवला तर त्यांनी एक स्तोत्र लिहिलं आणि त्या स्तोत्राचं पहिलं अक्षर जर तुम्ही घेतलं आणि ते लिहून काढलं तर त्याच्यातून विजापूरचा सरदार निघाला आहे असा अर्थ होतो. त्याचे पत्र तुम्हाला बघायला मिळेल. अच्छा, मगाशी तुम्ही सांगितलं की समर्थांची आई राणूबाई. तर जेव्हा समर्थांनी असं ठरवलं की आता आपल्याला भ्रमंती करायची आणि घरातून ते बाहेर पडले आणि बऱ्याच वर्षानंतर जेव्हा ते त्यांच्या आईला भेटले तेव्हा काय त्यांच्या नात्यामध्ये काय एक ओलावा निर्माण झाला असेल? फारच जबरदस्त भेट होती ती. जेव्हा समर्थ आले तेव्हा राणूबाई अंध झालेल्या होत्या आणि त्यांनी भिक्षा मागितली. तेव्हा गंगाधर पंतांच्या पत्नीने त्यांना ओळखलं नाही. ते भिक्षा घ्यायला आतमध्ये गेला आणि समर्थनी डोकं आईच्या पायावर ठेवलं आणि म्हणाले आई तुझा मुलगा आलेला आहे. तेव्हा राणूबाई म्हणाल्या की अरे तू आला तू पाहता येत नाही. तेव्हा त्यांनी त्यांच्या डोळ्यावरनं हात फिरवला आणि त्यांना दृष्टी बाबता आली. तेव्हा त्यांची भेट फार अवर्णनीय होती. पण राणूबाईंना माहिती होतं की आपला मुलगा फार मोठा आहे आणि मोठं कार्य करायचं त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी दृढ अंतःकरणाने त्यांना परवानगी दिली की मला तुझी भेट झाली, पुष्कळ झालं आणि तू परत कार्याला बाहेर. त्याच्यापर्यंत घर सोडून परत बाहेर
तसं जर बघायला गेलं आपण दासबोधामध्ये जर पाहिलं आपण तर पूर्ण आपल्याला एक विश्वाचं नॉलेज होतं आपल्याला. बौद्धिक शास्त्र, रसायनशास्त्र पण सगळं. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जेव्हा दासबोध लिहायचं समर्थांनी ठरवलं म्हणजे दासाला झालेला बोध दासबोध असं आपण बरोबर, म्हणतो. बरोबर. तर त्यांनी कल्याण स्वामीलाच का निवडलं? कल्याण स्वामींना का बरं निवडला हा मोठा प्रश्न आहे. कारण कल्याण स्वामींचा अधिकार फार मोठा होता. ते पठ्य शिष्य का बरं म्हणायचे कल्याण स्वामींना? कारण त्यांचा अधिकार तसा होता. त्यांचं लेखन फार सुलेखन क्रिया त्यांना होती. आणि निवडायचं असं कारण नाही. काय आहे माहिती आहे का, दासबोध हा गुरु शिष्यांमधला संवाद आहे. कल्याण स्वामींनी प्रश्न विचारले आणि त्याला समर्थांनी दिलेलं उत्तर असं दासबोध ग्रंथाचं स्वरूप आहे. जसं गीतेचं स्वरूप आहे, कृष्ण आणि अर्जुन संवाद आहे, तसंच हे दासबोध म्हणजे कल्याण आणि समर्थांमधला संवाद आहे. कल्याण स्वामींच्या मनात जे प्रश्न होते ते त्यांनी विचारले समर्थांना, समर्थांनी त्यांना दिलेलं उत्तर आहे. तर समर्थांनी निवड का बरं केली असेल कल्याणाची, याचं कारण मोठं आहे. कल्याण हे जेव्हा कल्याण भेटले त्यांना त्या लहान होते ते, आणि त्यांनी त्यांना आदेश दिला. एका ठिकाणी त्यांनी आदेश दिला होता की ही दाडाची भांडी मला पाहिजे, ती तोड, पण अशी तोड की झाडाच्या भांडीच्या टोकाला बसून तोड. आणि झाड अशा ठिकाणी होतं की त्याच्या खाली विहीर होती. तेव्हा कल्याण स्वामीला सांगितलं, कल्याण स्वामींनी ताबडतोब आज्ञा पाहिली, ते टोकाला बसले आणि भांडी तोडली. ते आजपाव विहिरीतच पडणार. विहिरीत पडले तर विहिरीत पडले तर लोक म्हणाले आता काही येत नाही बरं. आणि 3 दिवस झाले कल्याण स्वामी काही बाहेर आले नाही. म्हणे कल्याण स्वामींना बाकीच्या शिष्यांनी आणि गावकऱ्यांनी सांगितलं समर्थांना कल्याणाचं काय झालं, कल्याणाला मारून टाकलं. नाही म्हणे त्याचं नाव कल्याण आहे. तर कल्याणा बाहेर आहे त्यांनी आज्ञा केली, तर आपण कल्याण बाहेर. त्यांचा अधिकार फार मोठा होता कल्याण स्वामींचा. तसं बघायला गेलं तर शिवथर गड आपण म्हणतो अशा 3 गडी होत्या. हो आहेत ना. आणि मग त्यांनी शिवथर गडच का निवडलं दासबोध लिहायला? हो, तर ते मोठं कारण आहे. एकांतवास पाहिजे होता. आणि शिवथर गड तुम्ही अजूनही बघाल, अजूनही एकांत जागी धबधबा कोसळतोय, त्याच्या आतमध्ये कपार आहे, त्या कपारीत कोणी जाण्याची शक्यता नाही. आणि त्या काही तर इंद्र चौपदांचा भरपूर वापर होता तिथे. आणि त्यांनी तर निवडण्याचं कारण ते एकांत, कल्याण स्वामी आणि ते याच्या व्यतिरिक्त तिथं कोणच नव्हतं. ती श्रुतरगड नंतर अज्ञात झाली होती. समर्थ हृदय शंकर देवाने सोडून. अच्छा. तर मला असं विचारायचं अजून एकदा तुम्हाला की सज्जनगड जेव्हा समर्थांच्या ताब्यात यायच्या आधी तो किती जणांच्या हाताखालून गेलेला होता, मग नंतर शिवाजी महाराजांकडे आला आणि महाराजांनी पुन्हा समर्थांना दिला. तर त्याच्या आधी सज्जनगडाची काही आहे का? आहे ना, इतिहास तर पुराण काळापासून आहे. अश्वलायन ऋषींचे तपोभूमी म्हणजे सज्जनगड. तर तो पुराणकालीन ऋषी अश्वलायन ऋषी त्यांचा तपोभंग करण्यासाठी जेव्हा तप खूप झालं त्यांचं, तेव्हा इंद्र घाबरला आणि इंद्राने मेनकेला पाठवलं त्यांचा तपोभंग करण्यासाठी. आणि ती जेव्हा इथे आली तेव्हा तपोभंग करण्यासाठी तिला तपातून बाहेर काढण्यासाठी तिने चित्रविचित्र चाळे चालू केले. तेव्हा रागवले, अश्वरायन ऋषी रागवले आणि त्यांनी तिच्या छातीमध्ये लात मारून तिला खाली पाडलं. तर ते ती ज्या ठिकाणी पडली तिथे उरमोडून पडली, म्हणून त्या नदीचं नाव जे आहे ते उरमोडी पडलं. तर मला तुम्हाला अजून एक असं विचारायचं आहे की तुम्ही समर्थ तसं बघायला गेलं तर एका प्रत्येक पुरुषासाठी पुरुषार्थ जागवणारे एक होते. बरोबर. तर आमच्यासारख्या तरुण मुलांना तुम्ही समर्थांच्या माध्यमातून काय सांगाल? तरुण मुलांना हेच सांगणार, समर्थांचा उपदेश पहिल्यापासून तुम्ही सूर्यनमस्कार घाला, फलोपासना करा, एकट राहू नका, निर्बलांचं रक्षण करा आणि सतत प्रेरणा घ्यावी असं व्यक्तिमत्व होतं समर्थांचं. समर्थांनी सगळ्या शिष्यांना आदेश दिला होता की मठ स्थापन करून राहायचे, कार्य चालू ठेवायचं. समर्थ कार्य अजून पण सज्जनगडावर चालू आहे. तुम्ही संध्याकाळी जेव्हा याल संध्याकाळी उपासना, समर्थांचे पूर्ण नाटक, सवाया, घाट्या, घराप्रक्षा, बिंगोरुकी स्तोत्र हे सगळं तुम्हाला ऐकायला मिळते. परत सज्जनगडावर जी आरती होते ती पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांनी ज्या आरत्या लिहिल्या, असंख्य आरत्या लिहिल्या, त्यांच्या त्या आरत्या सगळ्या तुम्हाला ऐकायला मिळतील. नंतर जेव्हा दासनवमी उत्सव असतो, माघवद्य प्रतिपदा असते, माघवद्य नवमी, हा दासनवमी उत्सव असतो. माघवद्य नवमी म्हणजे दासनवमीला समर्थांनी सज्जनगडावर देह ठेवला. तर तो दासनवमीचा उत्सव तो तुम्हाला बघायला मिळाला. कधी बघायचा लोक आला तर तुम्हाला त्या 13 पाठ
या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत म्हणतात, आरत्या म्हणतात. ते 13 प्रदक्षिणा आणि 13 आरत्या तुम्हाला ऐकायला मिळतील. तर काका, आज तुम्ही आमच्यासोबत आलात, आमच्यासोबत तुम्ही चांगल्या गप्पा मारल्या, बरंच नॉलेज तुम्ही आम्हाला दिलं. तर मला असं वाटतं की या आपल्या कार्यक्रमाचा शेवट समर्थाच्या एका श्लोकाने आपण करूया. अवश्य तर अवश्य तो तुमच्या आवाजात आम्हाला ऐकायला आवडेल. अवश्य. ईश सर्व गुणांत गुणारंभ तो आरंभ निर्गुणात. जय जय रघुवीर समर्थ.